आज आपण उपासाचे चिल्ले करणार आहोत। त्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया। 1 वाटी मी वरीचे तांदूळ घेतले आहे, अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे, मीठ घेतला आहे, हिरवी मिरची घेतली आहे, 1 कच्चा बटाटा किसून घेतला आहे, 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे, 2 चमचे दही घेतले आहे। साहित्य पाहू शकता। त्यानंतर मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा असा दरदरीत वाटून घेणार आहे। हे बघू शकता, छान असा दरदरीत वाटून घेतला आहे। त्यानंतर मी ते बाउलमध्ये काढून घेतला आहे। वरीचे तांदूळ घेतले आहे, ते मिक्सरला लावून घेत आहे। छान असं त्याचं पीठ तयार करून घेणार आहे। पाहू शकता, पीठ तयार झालं आहे। हा पीठ मी बाउलमध्ये काढून घेतला आहे। त्यामध्ये मी आता सर्व साहित्य घालून घेणार आहे। किसलेला 1 कच्चा बटाटा घेतला आहे, तो मी त्या मिश्रणावर काढून घेत आहे। 2 चमचे दही घेतले होते, ते घालून घेते। त्यानंतर मी हिरवी मिरची चिरून घेतली होती, ती घालून घेत आहे। त्यानंतर मी 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे, त्या मिश्रणावर मी सर्व मिश्रण घालून घेतलं आहे। त्यानंतर मी चवीनुसार मीठ घातले आहे। हे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेतले आहे। छान असे एकजीव झाले आहे। त्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेत आहे। आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आहे, जास्त बेटर पातळ करायचं नाही आहे। मी थोडं पाहू शकता, हे मिश्रण मी एकजीव करून घेतले। 10 मिनिटासाठी मी झाकून ठेवते। छान असा आपला बेटर तयार झाला आहे, पाहू शकता। मस्त असा आपला बेटर तयार झाला आहे। मी आता पॅनला ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेतलं आहे। हे बेटर मी पॅनवर घालून घेते। पॅनवर असं मी घालून घेतलं आहे बेटर, पाहू शकता। थोडं वरून असं आपल्याला वाटत असेल की चिल्ला सुकला आहे, तर वरून आपण तेल लावून त्यानंतर आपण पलटी करून घेऊया। छान असा किती गोल्डन छान असा कलर आलेला आहे। मस्त आपला चिल्ला झाला आहे, तो मी आता काढून घेत आहे। चिल्ला मी काढून घेतला आहे प्लेटमध्ये। पुन्हा मी एक दाखवते तुम्हाला चिल्ला करून। पॅनला मी परत तेल लावून घेतलं आहे ब्रशच्या साहाय्याने। त्यावर मी बेटर घालून घेत आहे। थोडा चमच्याच्या साहाय्याने गोल असा आकार देऊ शकतो आपण। मी असा गोल असा आकार दिला आहे, पाहू शकता। वरून असं थोडं तेल लावून घेते ब्रशच्या साहाय्याने। त्यानंतर मी चिल्ला आता पलटी मारून घेत आहे। किती सुंदर गोल्डन कलर आलेला आहे। आपला चिल्ला पॅनला चिकटला देखील नाही आहे, तो मी आता काढून घेत आहे। असे मी चिल्ले तयार करून घेते सर्व। त्यानंतर आपण एक चटणी करणार आहोत। त्यासाठी मी शेंगदाणे घेतले भाजून, कोथिंबीर घेतली, मीठ घेतले आणि 2 मिरच्या घेतल्यात। हे सर्व मी मिक्सरला वाटून घेत आहे आता। सर्व मिश्रण मी मिक्सरमध्ये घालून घेतलं, थोडं पाणी घातलं आहे। अशी मी आता चटणी, छान अशी हिरवी चटणी तयार केली आहे, पाहू शकता। मस्त आपली चटणी तयार झाली आहे। मी आता सर्व करून दाखवत आहे। छान असे आपले चिल्ले तयार झाले आहेत। उपासाची रेसिपी आहे ही, उपासात आपण खाऊ शकतो ही रेसिपी। पोटभरीसाठी चांगली रेसिपी आहे ही। साबुदाणा खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी आपण तयार करू शकतो। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा।